म्हणजे बोललेलं तुम्हाला मी पटेल. मी फक्त आदरणीय वेदमूर्ती श्री किरण देवांच्या प्रेमापोटी हा कीर्तनाचा प्रभाग इथे स्वीकारतो. त्यांना मदत करणारे गावातले जे बुवा आहेत, महाराज आहेत, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. मला एवढा आवाज मंडपातला अपेक्षित होता, तो त्यांनी मला दिल्याबद्दल धन्यवाद. आणि स्पीकरवाल्याचा काही दोष नाही, गायक वादक आणि कीर्तनकारच त्यांना आवाज वाढवायला सांगतात. मी एकटाच प्राणी असा आहे की आवाज कमी कर. माझं असं म्हणणं आहे, सुरेश बुवा, मंडपात स्पीकरचा आवाज वाढवण्यापेक्षा जातानी वाढवा की रे, कशाला हे वाढवता विनाकारण. टाळकरी पण शार्प आहेत, पण पहिल्यांदा चुकीचं उभा राहिले होते, अशी रांग धरली होती. मी एका यल आकारात आणि ते एका बाजूला. टाळकरी एकसंघ असावेत. मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटला त्याचे जसे प्रमुख मंत्री बरोबर असतात, तसे हे सगळे माझे कॅबिनेट आहेत ना. आणि ह्यातून जर एखाद्याने राजीनामा दिला तर 11च्या आत सत्ता पडू शकते. म्हणून मी प्रयास आणि प्रयत्न केलाय. पहिला दिवस आहे. मी किरणला शब्द दिल्याप्रमाणे गणपती या विषयाबद्दल चिंतन करणार आहे. कोणत्या तरी गावात तुम्हाला मी वडीला का काय म्हटलं होतं की गणपती या विषयावर आपण स्वतंत्र बोलू. रात्री अभंग वेगळा निवडला होता, आजचा अभंग वेगळा आहे. रात्री होतो सावरगावला, परत मला बीडला जावं लागलं आणि पुन्हा इथे आलो. उद्या मला कळवणला, बेजेला, कळवण तालुक्यात नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगीकडे प्रवास करायचा आहे. समाज किती यापेक्षाही नगण्य गोष्ट आहे. मैया गंगेच्या तटावरती तुम्ही आहात. गोदावरी पुन्हा सलीला नदी आहे. मी गेल्या वेळेला बोललोय, 12.5 वर्षानं नाशिकला सिंहस्थ कुंभ भरतो आणि जगातले सगळे साधू त्रिंबकला, नाशिकला एकसंघ येतात. गेल्या वर्षीचं चरित्र सांगत नाही, वेळ वाया जाईल. पण लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम गंगा स्नानेन तत्फलम असं पद्मपुराणाचं मत आहे. म्हणजे केवळ गंगेचं स्मरण केलं तरी जीवनातल्या पापाचं क्षालन होतं. स्नान बाजूलाच आहे अजून. याच अभंगावर ट्रान्सलेशन भक्त शिरोमणी नामदेवरायांचे अतिशय गोड आहे. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, 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 सकळ दोष जाती भंगा. या गंगेचं अवतरण शास्त्रात 2 प्रकारांनी प्रतिपादन केलं ऋषिकेश आणि विठ्ठल. बरं का, याला पुरावा देतो ब्रह्मवैवर्त पुराणाच्या गौतमी खंडाचा. पुरावा तुमच्यासमोर मांडलाय. एक प्रकरण आहे रामायणात किंवा अन्य ग्रंथात. भगीरथानं अथक परिश्रम केले. दिलीप, सगर, दशरथ, रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ह्या ज्या सगळ्या देवता आहेत, हे जे राजे आहेत, या वंशातल्या भरतानं प्रयत्नाची पराकाष्ठा केली म्हणून हिचं नाव भागीरथी पडलं. एक नाव. अथक परिश्रमानं ही गंगा आणली. मग आल्यानंतर तिचा वेग कुणी सावरणार. जसं पाकिस्तानला जाणारं पाणी अडवलंय नदीचं, पण ते आता बांधाऱ्यातून खाली सांडायला लागलंय. ते सांडणारं पाणी अडवणार कोण, हा प्रश्न आहे ना. म्हणून शंकराला रिक्वेस्ट केली आणि रिक्वेस्ट केल्या केल्या या रत्नेश्वरानं, या सोमेश्वरानं, या रामेश्वरानं, या औंढा नागनाथानं, या वैद्यनाथानं, या त्र्यंबकेश्वरानं भगवान आपल्या जटेत शंकर गंगेला धारण करतात. त्यामुळे शंकराचं एक नाव पडलं गंगाधर. काय नाव पडलं? गंगाधर. गंगा धारण केली ना, त्यामुळे गंगा धारण केल्यामुळे गंगाधर नाव पडलं त्याचं. अजून एक कारण आहे. भगवान शंकराची पहिली बायको, तिचं नाव सती. तिचा जो वडील आहे त्याचं नाव दक्ष प्रजापती. त्याने यज्ञ घरी सुरू केला. यज्ञ सुरू केल्यावरती सगळ्या देवी देवता बोलवल्या, ब्राह्मणही आले, मंत्रघोषही झाला, सगळ्यांच्या विधीपीठही मांडले, परंतु ईशान्य कलश कुठे दिसेना. म्हणून राग आला. सती तिथे आली आणि सतीनं आपल्या नवऱ्याचा अपमान न सहन झाल्यामुळं यज्ञकुंडात देह आपला टाकून दिला आणि तिच्या देहाचे छिन्न विछिन्न तुकडे जिथं जिथं पडले, सूक्ष्माती सूक्ष्म, ते जगतामध्ये 52 देवीचे पीठ तयार झाले. कथा ऐकताय ना. रोज संत प्रकरण, नाम प्रकरण जरा वेगळे ऐकायला शिका. काही विठाल विठाल त्याचे 52 पीठ झाले. आता आपल्या सती नावाच्या बहिणीबरोबर शंकराने लग्न केलं होतं. तर गंगा नावाची बहीण होती सतीची, म्हणजे शंकराची मेहुणी. तिला काही करमलं नाही म्हणून तिने शंकराशी सलगी केली आणि जटेमध्ये बसली. असं शिवपुराणात एक वेगळा भाव सांगण्यात आलेला आहे. भगीरथ कथा संपली, भागीरथी कथा संपली. आता दुसरं पेज आहे. भगवान वामनाने
बळीराजाच्या दरबारात यज्ञशाळेत प्रवेश केला आणि स्वस्ती स्वागतम वदविदो किम दीयताम मी दिनी का मात्रा विक्रमत्रय दत्तंजलन दीयताम. तेव्हा राजा बळी सिंहासनावर बसला होता. शुक्राचार्य त्यांच्या बरोबर होते. धर्मसभा गाजत होती. यज्ञकुंड प्रज्वलित होते. मंत्रघोष चालू होते. आणि अशा प्रकरणात वामन यज्ञ मंडपात आले. खाली एक पंचा, वर एक उपर्ण, ऊर्ध्वपुंड्र, छत्र धरलेलं, मृगाजीन, हातात कमंडलू, मौक्तिकांच्या माळा असे वामन आले. वामन आल्यावर त्याला तसं पाठवायचं नाही म्हणून शुक्राचार्यांच्या युक्तीला न डगमगता शुक्राचार्यांनी जो सल्ला दिला त्याला झुगारून लावून राजा बळीनं दान दिल्यामुळं बलिप्रतिपदेला आपण सण करतो. बलिराजा प्रवर्तते, आनंद सर्व लोकांना, मंगल आणि गृहे गृहे. दान कसं करावं बळीकडनं शिकावं. सगळ्यांच्या प्रमाण पाठातलंय. बळी सर्वस्वे उदार, बळी सर्वस्वे उदार, सर्वस्वे उदार, बळी सर्वस्वे उदार. जेने उभारिला कर, जेने उभारिला कर, जेने उभारिला कर, जेने उभारिला कर. करोनी काहार, करोनी काहार, करोनी प्रहार, करोनी प्रहार. तो पाताळी घातला, तो पाताळी घातला, तो पाताळी घातला, तो पाताळी घातला. बळी सर्वस्वे उदार, 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 बळी सर्वस्वे उदार. शुक्राचार्यांनी सल्ला दिला की समोर आलेला देव आहे, कपट कारस्थान करून आलाय, दान देत्या संकल्प करशील अडकून जाशील. पण दान धर्मात एक प्रकरण असे, आड आला म्हणून फोडी एला डोळा. सप्ताहाला जाऊ नका पण सप्ताहाला जाणाराला अडथळा आणू नका. सप्ताहात वर्गणी देऊ नका पण वर्गणी देणाराला प्रॉब्लेम करू नका. तुम्ही चित्रीकरण करू नका पण व्हिडिओवाला आला तर त्याला माघारी लावू नका. तुम्ही टाळ वाजवू नका पण जे वाजवतात त्यांना घरी बसू नका. हा साम्यवाद प्रतिपादन करण्यात आलेला आहे. जे जे आडवे येतात ते समजावं शुक्राचार्य त्यांचा आज ना उद्या डोळा जाणारच, चष्मा बसूनही त्यांना दिसणार नाही असा त्याचा अर्थ आहे. वेळ आणि महत्त्वाचं चिंतन आहे. वामनाची पाद्यपूजा केली कुणी कुणी बळीनं. आणि पाय ठेवा ठेवा म्हणत 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 पदत्रय परिव्यापिला हा विश्वकाय विश्वाचा. सगळं जग 3 पावलानं व्यापून टाकलं. त्रिपादस्यामृतन देवी 3 पावलं उचलले आणि वामनाचं 1 पाय ब्रह्मलोकात गेलं. कुठल्या तुम्ही जागे राहा का सगळे ब्रह्मलोकात. ब्रह्मदेव वर होते ब्रह्मलोकात. सावित्री बायको त्याची बरोबर बसली होती आणि अचानक पाय वर आला. अरे बापरे, हा पाय कोणाचा? लक्षात आलं ब्रह्मदेवाच्या, हा माझ्या वडिलांचा. आता इथं नातं कळलं पाहिजे तुम्हाला. वामनाचं ब्रह्मदेवाचं नातं काय सांगतो. विष्णू परमात्म्याचा अवतार वामन. विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मा जन्माला आल्यामुळे ब्रह्मदेव विष्णूचे चिरंजीव म्हणजे वामनही त्याचे वडील. वडिलांचा पाय वर आला म्हणून सावित्री आणि भगवान ब्रह्मदेवानं वामनाच्या पायाची पाद्यपूजा केली. ऐकताय ना, पाद्यपूजा. आणि ते पाणी ब्रह्मलोकातून मृत्यूलोकात एवढ्या वेगानं आलं आणि त्यांनी गंगेचा आकार धारण केला. ती गोदावरी गंगा आहे. विठाला 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 चलता चलता अत्यंत स्पिंडी 2 मुद्दे सांगतो. आपल्या महाराष्ट्रात जी त्र्यंबकेश्वरनं येते आहे आणि राजमहेंद्रीला जातीये ना, ती गोदावरी गंगा आहे. आणि उत्तराखंडात आहे ती वृद्ध गंगा आहे. असे 2 गंगेचे टप्पे आहेत. तर आपली गंगा आपल्याला चांगली. गेल्या वेळेला बोललो होतो, यंदाही बोलतो, आत्ताही सांगतो तुम्हाला. नर्मदेची परिक्रमा करू नका असं मी पाप करणार नाही, करा. परंतु महाराष्ट्र प्रदेशाच्या लोकाला ब्रह्मवैवर्त पुराण गोदा गंगेच्या काठावरनं परिभ्रमण करायला शिकवलेलं आहे. मुद्दा तुमच्या कानावर मी घातला. असो, अशा गंगेच्या तीरावर ढालेगाव असू देत, हे रत्नेश्वराची रामपुरी असू देत, हे सगळे तीर्थक्षेत्र आहेत. मी तर हजारो कीर्तनात बोललो की पंत जन्माला येतात कृष्णेच्या काठी, महंत जन्माला येतात नर्मदेच्या काठी, पण संत स्थिरावतात गोदेच्या काठी. लक्षात धरा तुम्ही.
अशी गोदागंगा पवित्र ही आणि गोदागंगेच्या काठावर राहणं जीवनात अत्यंत पवित्र मानलेलं आहे. हीच गोदागंगा पश्चिम महाराष्ट्रात असती तर त्या लोकांनी घाट तट ब्लॉक फरस्या मंडप टकाटक चांदीचं कवच पर्यटन तीर्थक्षेत्र कारंजे येणाऱ्याला गाडी पार्किंग केलं असतं. पण आपल्या मराठवाड्यात लोक उदास मनाचेत, अस्वच्छ ठेवायची इच्छा आहे त्यांना. विठाल विठाल काही संस्थानिक स्वतः डेव्हलपमेंट करीत नाहीत आणि इतरांनाही करू देत नाहीत. अशा अडचणी बऱ्याच गावागावात आहेत. असो वेळ आपल्याला फार कमी आहे. या भगवान श्री रत्नेश्वराला कोटी कोटी अभिवादन करतो आणि त्याच्याच परिवारातल्या त्याच्या चिरंजीवाचं चिंतन मी आज करतो. त्याचाच चिरंजीव आहे ना. रत्नेश्वर रामेश्वर त्र्यंबकेश्वर हा ईश्वर प्रत्यय लागला. हे सगळे भगवान शंकर आहेत आणि शंकराचा मुलगा आहे भगवान गणेश. आपल्या धर्मात कोणतंही काम करताना मंगलाचरण गणेशाचं करण्यात येतं. 10-5 मुद्दे देतो, मनपूर्वक ऐका. यूट्यूबला यांच्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला एक चांगला संदेश आजच्या चिंतनातनं जाऊ शकेल. ते जेव्हा एडिटिंग करतील, कलरिंग करतील, झूम करतील, आवाज ध्वनी नीट करतील तेव्हा ते लोकांच्यापर्यंत निरूप जातील. श्रोते हो, माझा मुद्दा ऐका. गणपतीचं वर्णन रघुवेदाच्या मंडलात आलं. गणपतीचं वर्णन यजुर्वेदामध्ये आलं, दोन्ही शाखेत. त्याच्यानंतर सामवेदातही आलं आणि अथर्ववेदातही आलं. तंत्रविद्येतही उच्चिष्ट गणपतीचं वर्णन आलं, हरिद्रा गणपतीचं वर्णन आलं, संतान गणपतीचं वर्णन आलं, चिंतामणी गणपतीचं वर्णन आलं. श्रोते हो, भालचंद्र गणपतीचं वर्णन आलं आणि नामलाश्रम असल्या नामलगावच्या गणपतीचं आणि जवळच आपल्या मोरेश्वर स्थान आहे गंगा मसला नवगण राजुरी आणि विज्ञानेश्वर गणपती आपल्या पैठण राक्षस भुवनचा. विठाला 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 ग्रह्यसूत्रातही गणपतीचं वर्णन आहे. गृह्यसूत्रातही गणपतीचं वर्णन आलेलं आहे. कापालिकात गणपतीचं वर्णन आहे. अद्वैत श्रीविद्या उपासना करणारे जे ब्राह्मण किंवा संन्यासी आहेत कुठल्याही कुळातले, श्रीविद्येची पूजा मेरूला कुंकू वाहणारे जे लोक आहेत, कुंकुमार्चन करणारे, त्यांना बाला घेत असताना म्हणजे सुरुवातीची दीक्षा घेत असताना गणपतीपासूनच सुरुवात करावी लागती. तो मूलाधार स्थितोष नित्यम. ऐका तुम्ही सगळ्याजणी आणि सगळेजण. समजा तुमचं पोट बिघडलंय, समजा उटी पोटात त्रास होतोय, समजा माझ्याही पोटात कळ येते, वेदना होत्यात, की समजायचं आरोग्याच्या दृष्टीनं तुमचं माझं मूलाधार चक्र बिघडलेलं आहे. कोणतं चक्र? मूलाधार. त्या मूलाधार चक्राला अष्टपाकळ्यात एक अक्षर आहेत अनुनासिका सहित आणि त्या अष्टपाकळ्यांच्या मध्ये जे बीज आहे ते गणपत ए नमहा हे बीज आहे. याला म्हणायचं गणेश. म्हणून गणपतीचं अथर्व शीर्षात वर्णन करताना तो मूलाधार स्थितोष नित्यम. जीवनात सुखी राहायचं असेल तर ज्याचं पोट साफ आहे, ज्याचं पोट दुखत नाही, त्याचं शरीर कुठेच बिघडत नाही. कारण आपला तो साठा आहे. साठा बिघडला की शरीर बिघडलं. हात कंटाळा आला तर बाजूला ठेवून, पाय फ्रॅक्चर झाला तर एका काठीवर चालता येईल. पण पोट आणि मायग्रेन प्रॉब्लेम जर झाला डोक्याचा ट्यूमरचा तर माणूस फार काळ टिकत नाही. पोट चांगलं असलं पाहिजे, नियत चांगली असली पाहिजे, क्षमागुण चांगला असला पाहिजे, मनाचं उदारत्व असलं पाहिजे. म्हणून हे मूलाधार चक्र आहे आणि मूलाधारापासून ते स्वादिष्ठानापर्यंत सहस्रधारापर्यंत वरच्या स्टेपला जाता येतं. अजून सोपं करतो. बंगला बांधायला तुम्ही सुरुवात केली, गृहीत धरा काका. काय नाव आहे तुमचं? काका नाव काय? बाबासाहेब चव्हाणांनी बंगला बांधायला सुरुवात केली. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना? हॅलो बाबासाहेब काका, तुम्ही बंगला बांधायला सुरुवात केली आणि पायाच भरला नाही आणि मग 3 तळ केले, बिल्डिंग टिकेन का हो? बोला. पाया चांगला लागेल ना? तसं या देहाचं मूलाधार चक्र हा अध्यात्म योग विज्ञानाचा पाया आहे. पाया चांगला, स्टील चांगलं, लोखंड चांगलं, खडी चांगली, सिमेंट क्वालिटीचं, पाणी उत्तम वापरलं तर वरच्या भीमांना तडे जात नाहीत, वरचे पिलियर क्रॅक होत नाहीत, स्लॅब पाजरत नाही, गॅलरी तुटत नाही. पण त्याला लागतं पक्क पाया भरणी सोहळा. तसं पहिलं कीर्तन सप्त्यातलं कुणीच हलकं समजायचं नाही. आता पुढे जरा मोठे कीर्तन घेऊन पहिलं काहीतरी रेवड्या फुटाण्या करू असं नाही. पहिलं कीर्तन ऐका ना
पहिलं कीर्तन हे भारतीय तत्वज्ञानाच्या बांधकामाचा पाया आहे. नाही कळलं तुम्हाला? तुमच्या घरात जसा पाया आहे ना तसं तत्वज्ञानात पहिलं कीर्तन पाया, बेसमेंट पक्का. आज पाया पक्का झाला तर वरचे स्लॅब चांगले, नाही तर थर पडले समजायचे. विठाला विठाला ही आपल्या गणेशाच्या कृपेने माझी खासियत आहे. रात्रीचा गणपती विषय, आजही गणपती, पण आज मूलाधारापासून सुरुवात, अष्टदलांच्या पासून सुरुवात, आणि या चक्रावर सगळे चक्र अवलंबून आहेत आपल्या शरीराचे. आपल्याला कळत नाहीत आपल्यात किती चक्र आहेत ते. अष्टचक्र आहेत, त्यातलं प्रधान चक्र आहे मूलाधार चक्र, आणि त्या मूलाधार चक्रात राहतो तो देव, त्याचं नाव गणपती. आणि गणपतीचं प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंच प्राण आहेत ना, त्यापैकी गणपती जलतत्व देवता आहे. कोणती तत्व देवता आहे? जलतत्व देवता आहे. आणि ही देवता प्राधान्यानं पूजावी लागती. वेदानं पूजली सांगितलं, उपनिषद पुजतायत, आणि उपनिषद म्हणतायत अभद्राणी कर्णांत वातैर धुणे येते. गणपती असा देव आहे की सुखाचीच वार्ता कानावरती देतो आणि दुःखाची वार्ता बाजूला करतो. म्हणून रामदास स्वामी म्हणाले, सुख करता दुःख हारता. कान कसे सुपासारखे, सुख करता दुःख हारता. गणपतीचे कान तुमच्या हातातल्या सुपासारखे, ते केर, कचरा, आळ्या, जाळ्या बाजूला टाकून देतात, खडे आणि चांगलं धान्य ठेवतात. का अशा तुम्ही कुणी आहात इथं? आळ्या, जाळ्या, किडे सांभाळून ठेवता, धान्य फेकून देता, ते दळून आणता, नवऱ्याला दशमी करून खाऊ घालता, असं कुणी आहे का इथे? बोला 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 ना, आवाज खनकतोय हो. करण्याचा वरचा आवाज कमी करा, आपल्या मंडपात द्या. विठाला विठाला सोपं गणित आहे. ओमली अन्ना लाळ न घोटे रसना. आपण खाल्लं, पित्त झालं, आम्ल पित्त, आणि आपल्या तोंडातून वांती खाली पडली. असा याच्यात कोण सज्जन आहे की पडलेली वांती कशाला वाव्या जाऊ द्यायची? घ्या जरा. आहे का कुणी असा? बोला 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 ना, बोला 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 बोला. कुणीच नाही. मलविसर्जन क्रिया मूलाधार चक्रामुळे होते. ज्याचं पोट साफ होत नाही, समजावं आपल्याला रोग आज ना उद्या होणारच. काय होणारच? मी सुद्धा एवढं तत्वज्ञान सांगतोय ना, मूलाधाराचा मला सुद्धा त्रास आहे. त्याचं कारण आहे अवेळी जेवण, प्रचंड जागरण, झोप वेळेवरती नाही. दर गावातलं पाणी बदलतं, स्पीकरवाला बदलतो, वादक बदलतो, ऐकणारे बदलतात, रेकॉर्डिंगवाले बदलतात, माता भगिनी बदलतात, मंडप बदलला जातो, क्लायमेट बदलल्या जातं. काय करणार आम्ही? पाथर्डीला, पाथरीला, परभणीला जाऊन आला तर तुम्ही म्हणतात आमची तब्येत बिघडली. आम्हाला रोज 800, 900, 600 पर डे प्रवास. विठाला विठाला म्हणून माणसांना गुदद्वाराचे आजार होतात, फिसर प्रॉब्लेम होतो, मूळव्याध होतो. कारण शरीर स्वच्छ आणि साफ नाही, प्राणायाम नाही, योगा नाही, ध्यान नाही, धारणा नाही. हे जाऊ द्या. शेतकरी कुटुंबातले अजूनही ग्रामीण लोक सुखात आहेत का? उन्हात तापतात तो. आपल्याला इशित रोग आलाय, पंखा असा वाटतो कीर्तनात. हे 300 रुपयात बिचारे दिवसभर कष्ट करतात. या माऊल्यांना हात जोडले पाहिजेत, प्रणाम केला पाहिजे. कष्ट करतात, 300, 350, 500 धरावं दिवसभर उन्हात. आपण 1 मिनिट बाहेर पडत नाहीत. आपण 1 मिनिट मंडपात बसलो तर आपल्याला आता कूलर असावे वाटतात. पण हे कष्ट करणारे वर्ग आहेत ना, यांना रोगराई का होत नाही? कारण शरीराला प्रतिकारक शक्ती ते निर्माण करतात. ऊर्जा अंगावर पांघरून घेतलं थंडीच्या दिवसात, मग गरमी कुठून आली? तिथं काही हीटर लावलंय, अग्नी पेटवलाय, मग आली कुठून? आपल्या श्वासातून निर्माण होणारी उष्णता कपड्याच्या आच्छादनानं प्रतिरोध करून अडवल्या जाते आणि आपल्यालाच गरम वाटतं. तुम्ही कुठे बसा, 2 बाय 2 खाली बसल्यावर गरम होतं की नाही? बोला ना. घाम येतो की नाही? मग पृथ्वीतून उष्णता आली का आपल्यातून खाली गेली? विठाला 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 आदरणीय ऋषिकेश महाराज याला मूलाधार चक्र प्रकरण म्हणायचे. ही देवता आहे. श्रीविद्येत प्रवेश करताना सुद्धा गणपतीलाच पूजावं लागतं. शंकराचार्य म्हणाले, मुदाकरात मोदकम सदा विमुक्ती साधकम कलाधरावतं सकम विलासी लोकरक्षकम अनायकैकनायकम. आता भजे व्रजे कमंडनम सगळ्यांच्या पाठातलंय, नवीनच काहीतरी काढलं पाहिजे ना. जे नेहमी पाठातलं ते मी कीर्तनात कधी सांगतच नाही. विठाला किंवा
शंकराचार्य म्हणाले गलत दान गंडम मिलभृंग खंडम चल चारुशुंडम जगत्रोणशुंडम लसदंत कांडम विपद्भंगचंडम शिव प्रेमपिंडम भजे वक्रतुंडम. गणपती या देवाला कोणी सोडलेलं नाही. शंकराचार्यापासून आता ज्ञानोबारायाकडे आपण येऊ. ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी उघडा, आपण पहिलं पान काढा, पहिला अध्याय काढा, मंगलाचरण काढा. काढलं ओम नमो ज्याद्या म्हणा म्हणा वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या देवा तुची सकलार्थमती म्हणे निवृत्तीदास देवा तुची गणेशू देवा तूच गणेशू. चकार आणि क्रिया पक्की केली आहे. तुझ्या विना मजा नाही. काही काही शहाणे लोक आहेत जे स्वतःला जरा परिवर्तनवादी, जरा शिकलेले, वेल एज्युकेटेड समजतात आणि ते प्रश्न विचारतात, काय बावळटमध्ये आम्हाला कीर्तनात कथेत पुराणात सांगता गणपतीची पूजा सगळ्याच्या आधी, गणपती पूजा सगळ्याच्या आधी आहे. विवाहात आहे, कार्यात आहे, वास्तुशांतीत आहे, सप्त्यात आहे, यज्ञात आहे. मग शंकराच्या पार्वतीच्या लग्नात कोणत्या गणपतीची पूजा झाली असेल? डोकं लावतात लोक. नको तिथे. नालायका, तू आधी पाणी घेऊन जात जा मग शंका विचारेल. तुला गणपतीचा अवतार कोणत्या युगात किती झाले तुला माहितीत का? नाही. तुला आजाचं नाव सांगता येईना. विठाल विठाल कित्येक मुर्दाड लोक आहेत पक्षात, महालयात, श्राद्धात त्यांना पंजा सांगता येईना. पंजाच नाव हे आपल्याला काय माहिती. त्याची प्रॉपर्टी खायला बरं वाटतं. शेण तुला होय रे विठाल विठाल हे कृतज्ञ लोक आहेत. कृतज्ञता पूर्वजांच्या बद्दल मनात ठेवली पाहिजे. आपल्या पूर्वजावर आपलं प्रेम असलं पाहिजे. त्यांना रिजेक्ट केलं नाही पाहिजे, डिलीट नाही केलं पाहिजे, ओघळलं नाही पाहिजे. मुद्दा माझा असा आहे, तर शंकर पार्वतीच्या लग्नात कोणत्या गजाननाची पूजा झाली? तो निर्गुण निराकार ओंकार स्वरूप 3.5 मात्रेचा गणपती, तो ओंकार स्वरूप आहे, त्याची पूजा झाली. नंतर गणपती कश्यपात्मज झाले. आत्मज म्हणजे पुत्र. काशीराजावर प्रसन्न झाले म्हणजे ते धुंडीराज गणपती बरं का. म्हणून आपल्याकडं मंत्र आहे सगळ्यांच्याकडं. धुंडीराजाचा मंत्र आहे, वंदे काशी गुहाम गंगाम भवानी मन करणे काम. त्यात आधी धुंडीराजाचं स्मरण आहे. मुद्दा असा आहे की तो गणपती कश्यपात्मज झाला आणि मग 2दा पार्वतीचा पुत्र झाला. विठाल अरे पोवाडे म्हणणारे सुद्धा गणपतीला नमन करतात. आजी मी नमिला पुत्र गौरीचा, नाही तरी रंग कधी सुना सुना. त्यांनाही प्रार्थना करावी लागते. शेतकरी बांधव सुद्धा शेतात गण्या गण्या गणपती काम लागू दे. 3 नळ्या चहाडे मूठ धरली आणि ती पण धरली आहे. सुरुवातीला आपल्याकडं ब्रिटिश येण्याच्या आत आणि मेकालो शिक्षण पद्धती सुरू होण्याच्या आत गणपतीचाच होता, घराचाच होता, खाणाचाच होता. त्या नालायकाने आपल्यात विष पेरलं तो खटाऱ्याचा झाला. विठाल आता गणपतीचा नाही गवताचा म्हणण्यात इंटरेस्ट आहे लोकाला. आणि त्यात ते काँग्रेस नालायक गवत. विठाल विठाल अहो त्याच्यात बसलं तर अंग खाजं होतं. विचारा माता भगिनींना, तोडलं तर अंगाला आग येते. श्रोते हो, सज्जन हो, भाव माझे नीट ऐका. मी जास्त वेळ कीर्तन आगळ पगळ करणार नाही. वेळेच्या आत 5 मिनिट जय विठ्ठल करणार आहे. आपल्याला वाढवायला वेळच शिल्लक नाही. मुद्दा माझा प्रामुख्यानं नीट ऐकत राहा. गणपती सर्व पूज्य देव आहे. सगळीकडं त्याचं पूजन करण्यात आलेलं आहे. आकट विकट तुझे रूप बिकट भाऊ सकट निकट कट लगट खरा. हे कवीलाही गणपतीचं वर्णन करावं लागलं. बर, नामदेवरायांचा अभंग छान आहे, चौकड आहे, तुमच्या पाठातला असेलच, माझ्या मागे म्हणा तुम्ही. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा. उमा शंकराचिया सुता, उमा शंकराचिया सुता, उमा शंकराचिया सुता, उमा शंकराचिया सुता. चरणावरी ठेवू माथा, चरणावरी ठेवू माथा, चरणावरी ठेवू माथा, चरणावरी ठेवू माथा. साष्टांगे आता दंडवत,
दंडवत 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 आता वंदू देव ब्राह्मण आता वंदू देव ब्राह्मण आता वंदू देव ब्राह्मण आता वंदू देव ब्राह्मण. ही माझं नाही बरं का, नामदेवरायांच्या गाथेतलं प्रमाण तुम्हाला दिलंय. प्रथम नमन करू गणनाथा. बघा नाथ पंथातला आहे बरं का गणपती. आमचे दोन्ही पोरं श्लोक मला सांगते बसल्या बसल्या. तुम्हाला फक्त आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्षवळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार ही परंपरा. पण अजून एक परंपरा आहे ती ऐका माझ्याकडनं. सांगरे श्लोक मला पुढे सर जरा हुशार पोरगा हा हे पुढे यायचं. नाही नाही गणपती नाथ कसे विठाला 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 गजाननं तमं वन्दे गजकंठडरूपिणं विघ्नहरणं सदा नौमि रिद्धिसिद्धिप्रदायकं. नमस्ते सृष्टिरूपाय नाथरूपाय ते नमः. अजून एक चरण राहिले. भक्त प्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक. हा श्लोक मी कुठून काढला? आवाज कमी करा, खनकाय लागलाय. हा श्लोक मी काढला कुठून? करणे बंद करा वरची ती तमाशासारखे. मंडपात आवाज ठेवा. हॅलो ऐका. गणनाथ आपल्याकडे श्लोक सगळ्यांच्या पाठातला आहे. गणनाथ रवी शुक्र पंचेताणी स्मरणित्यं वेदवाणी प्रवर्तते. सगळे देव नाथच आहेत. पंढरीनाथ की जय, सीतानाथ भगवान की जय, द्वारिकानाथ भगवान की जय. पंढरीनाथ नाथच, कृष्णनाथ, द्वारिकानाथ, सीतानाथ, रमानाथ, गणनाथ आणि दत्तात्रयाला आत्रीनाथ असे शब्द आहेत. तर गणपती सुद्धा नाथपंथाचीच देवता आहे. शंकरानं मत्स्येंद्रनाथाच्या आधी क्षीरसागराच्या तीरावर पार्वतीच्या सांगण्यावरून गणपतीच्याच कानात नाथ मंत्र दिल्यामुळं गणपती गणनाथ आहेत. गणपतीचं दुसरं नाव आहे गजबेली गजकंथडनाथ. आणि त्याचं एक भजन आहे, तुमच्या पाठात नाही कारण तुमच्या ते ऐकनातलं नाही. माझ्या मागे म्हणा. जय गजबेली गजकंथडनाथ रख दो सिर पर दास के हाथ. जय गजबेली गजकंथडनाथ रख दो. जय गजबेली गजकंथडनाथ रख दो सिर पर दास के हाथ. जय गजबेली टाळ्या वाजवा, हात वर करा एक साथ. वा 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 वा. जय गजबेली गजकंथडनाथ रख दो सिर पर दास के हाथ. जय गजबेली गजकंथडनाथ रख दो सर पर दास के हाथ. मोरया मोरया श्री गजानन मोरया 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 श्री गजानन मोरया 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 श्री गजानन मोरया. रत्नेश्वरा मोरया रामेश्वरा मोरया रत्नेश्वर मोरया रामेश्वर मोरया. श्री विठ्ठला मोरया रामचंद्र मोरया विठ्ठला मोरया रामचंद्र मोरया. दत्तात्रया मोरया देवी माता मोरया दत्तात्रय मोरया देवी माता मोरया. जय गजबेली गजकंथडनाथ रख दो सिर पर दास के हाथ. हात 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 वा 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 गाव. अरे वा ऐकणारे सुरेश बुवा यांना बळच म्हणू लागतं. वा 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 वा. ते इंटरेस्टेड नाही, ते आपलं पारंपरिक काय काय सवय पुंडलिक वरदा आले मोकळे. जय गजबेली गजकंथडनाथ रख दो सिर पर दास के हाथ. गणेशाचं नाव आहे गजकंथडीनाथ.
आणि मग पुढं नाव आहे मत्स्येंद्रनाथ, मग गोरक्षनाथ. गजकंठडीचाच अवतार आहेत गणकाचार्य, गणकाचार्याचा अवतार गौडपादाचार्य, गौडपादांचे शिष्य गोविंदपादाचार्य, गोविंदपादाचार्यांचे शिष्य शंकराचार्य. म्हणजे शंकराचार्य सुद्धा गणपत्यच. बरं, जगद्गुरु तुकोबारायांना विचारू, पण तुमचं काय म्हणणं गणपतीबद्दल? ते म्हणाले, नेमिला गणपती माऊली सारजा, नमिला गणपती माऊली सारजा, नमिला गणपती माऊली सारजा, गणपती माऊली सारजा, नमिला गणपती माऊली सारजा, नमिला गणपती माऊली सारजा. आता गुरु राय दंडवत दंडवत दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेविले, गुरुराया चरणी मस्तक ठेविले. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराया, आता गुरुराया दंडवत. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा जे म्हणतात पांडुरंग आमचं दैवत आहे, कुळदैवत आहे, त्यांना सुद्धा गणेशाला वंदन करावं लागतं. लक्षात धरा तुम्ही, गणेशाला वंदन सगळ्या संतांनी केलं, कुणीच सोडलं नाही. अजून एक नामदेवरायांचा माझ्याकडे अभंग आहे, 8 चरणातला आहे, त्यातल्या 2च ओळी तुमच्या समोर सांगतो. लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड, लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड, लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड, लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड. करीतसे खंड दुचिन्हांचा, करीतसे खंड दुचिन्हांचा, चतुर्थ आयुधे शोभताती हाती, चतुर्थ आयुधे शोभताती हाती. करीतसे खंड दुचिन्हांचा, करीतसे खंड दुचिन्हांचे, चतुर्थेचा चतुर्थ आयुधे शोभताती. सुरेश बुवा, तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ आहेत, या सगळ्यांच्याकडे हात करून प्रेमाने सांगतो मी, तुम्ही 100% आज नवीन विषय ऐकतात की नाही मला सांगा, खरं सांगा. नाही तर रोज आपला आम्ही वैकुंठवासी, संसार दुःखामुळं. अरे वेगळं काही लोकांना, या लोकांच्याकडनं आपण घेतो, आपण ज्या मानाने लोकांच्याकडनं आपण घेतो त्या मानाने देता नाही आलं तर अंगावर क्षयरोग होतो बाबा, सोपं नाही. हे जाज्वल्य स्थान आहे. माझी या गादीवर, या मठावर, या शिवलिंगावर एवढी श्रद्धा आहे, माझी श्रद्धा आहे. म्हणजे योगायोगाने माजलगाव, पाथरी, सिलू, मानवतच्या पट्ट्यात मी असतो तर गोविंददेवगिरीसारखा, ढालेगावसारखा जागतिक लेवलचा आश्रम मी इथं केला असता. एवढं पवित्र स्थान आहे, लक्षात. म्हणजे आपल्याला हरिद्वारला आणि काशीला आणि त्रिंबकला जाऊ नका असं म्हणत नाही, पण फार जाण्याची आवश्यकता नाही. अरे तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, असं पवित्र दैवत आहे. मी अभंग प्रमाण तुम्हाला वेगळे वेगळे देतोय. लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड, करीतसे खंड दुश्चिन्हांचा. गणपतीला नमन का करावं, या 2 ट्रॅफिकवरनं, 2 चरणावरनं समीक्षा करून अभंगात प्रवेश मी करतोय. आधी मेथड पद्धती तुमच्यासमोर सगळी मांडून झाली आहे. गणपतीचं पोट मोठं आहे. पोट मोठं का? हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं आहे, ऐकताय ना तुम्ही. लिव्हर प्रॉब्लेम झाला आहे किंवा किडनी स्टोन प्रॉब्लेममुळे लघवी वेळेच्या वेळेला न झाल्यामुळे पोट त्याचे मोठे झालेले आहे. बोला बोला बोला, नाही ना. किंबहुना भारतात त्याने अनेक पदावर राहून मंत्रिपद उपभोगल्यावर अनेक घोटाळे सहन केल्यामुळे पोट मोठे आहे. बोला 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 ना, बोला बोला. कशामुळे पोट मोठे त्याचं, याला उत्तर देतो. पोरगी नांदायला गेली, महिनाभर राहिली आणि रडत रडत 1.25 महिन्यात घरी आली. आईने विचारलं, बाई लग्न सुखात केलं, थाटात केलं, माणसं सुखळून तुला दिले आणि तू रडत आली कारण काय? पोरगी म्हणली, आई कापा तुकडे करा,
मला तिकडे पाठवू नका. त्यांना गंध नाही, माळ नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, कीर्तन नाही, मंत्र नाही, पुराण नाही, कथा नाही, देव नाही, धर्म नाही, मला त्यांच्यात राहायचं नाही. आई म्हणाली, बाई ते कसे असू दे, तुझ्यामुळं आज ना उद्या देवदेवाला ते लागतील. कधी निगेटिव्ह विचार करायचा नाही, सकारात्मकच चिंतन करायचं. तू पुन्हा नांदायला चल, तुला मी सोडवायला ते ऐकत राहा बरं का तुम्ही. मग ते पोरीला घेऊन गेली. गेल्या गेल्या तिने विणबाईला ओटी भरली, हळदी कुंकू लावलं, दशम्या दिल्या, साडी चोळी दिली, नमस्कार केला. आणि विणबाईला म्हणाले, अहो पोरगी परत आली. ती म्हणे, तिलाच विचारा काय झालंय ते. मी रागवले म्हणले, तिला राग आला. ती उशिरा उठली, मी बोलले. आता मला सांगा, घरता करत्या पोरीने उशिरा उठलं तर संसाराचं कसं व्हायचं? आई म्हणाली, बरोबर आहे विणबाई, तुमचं खरं आहे बाई, लवकर उठलं पाहिजे. तू आता स्वतंत्र राहिलेली नाही आहेस, नांदायला गेली आहेस, आईचं ऐकायचं. आणि जाऊ द्या, तिच्याकडनं काही चुकलं असलं तर तिचे अपराध पोटात घ्या. मुलीची आई काय म्हणली? अपराध पोटात घ्या. मग तिथं डॉक्टर बोलवला, विणबाईचं पोट फाडलं आणि अपराध पोटात टाकले. असं घडलं का? बोला ना. लगे MS बोलवला, टर्रकीने फाडलं 9 टाक्याचं, लगेच ऑपरेशन केलं आणि अपराध 8 टाकले. जमन का? याला पोट फाडायची गरज नाही. मनाची व्यापकता, सहनशक्ती वाढवणे हा पोटाचा गुणधर्म असल्यामुळे लंब आहे उदर ज्याचे असा जो तो, त्याचं नाव लंबोदर. क्षमागुण आहे त्याचा. बघा तुम्ही किती लोक कसं करप्टेड वागतात, पण आमचा गणपती सहन करतो. आपली इथं विठ्ठल 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 आणि सर्व पूज्य देव आहे. त्याच्या विना जगातली कोणती पूजा व्यवस्थित होत नाही. काही काही गोष्टी एवढ्या सोप्यात कधी कधी आम्हाला सप्ताहाला बोलवतात. लोकांचं प्रेम असतं. लोक काही आपले द्वेष्ट नाहीत. पखावज वादक, टाळकरी, स्पीकरवाला, मंडपवाला, रेकॉर्डिंग करणारा, ऐकणारे, कीर्तनकाराचे काही वैरी नाहीत. तेवढ्या शिस्तीपुरतं तेवढं बोडावं आणि प्रेमाने नंतर एकामेकाला आलिंगनच द्यावं. माझं मत आहे, निवडणुकीपुरतं कडाडून एकामेकाला विरोध करावा, पण निवडणूक होऊन गेल्यावर विकासासाठी एकामेकाला आलिंगन देऊन गाव सुधारलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल चिंतनीय भूमिका आहेत. आता बघा तुम्ही, गणपतीबद्दल असं वर्णन आहे, नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमः सभाभ्य सभापती भ्यश्च ओ नमो. जगातल्या देवाच्या सभेचा सभापती कोण आहे? त्याचं नाव गणपती आहे. गणानाम पती, गणांचा पती. शिवाचे गण, सदस्य, सैनिक, त्यांचा जो अधिपती, मालक, त्याचं नाव गणपती. याकरता अभंगाच्या पहिल्या चरणात एकनाथ महाराज म्हणाले, नमन माझे गजवदना, नमन माझे गजवदना, नमन माझे गजवदना, नमन माझे गजवदना, नमन माझे गजवदना. सर्व भावे धरू चरण, गौरी हाराचा कुमार, गौरी हाराचा कुमार. सर्व भावे धरू चरणा, सर्व भावे धरू चरणा. गौरी हाराचा कुमार, गौरी हाराचा कुमार. आता एक शंका घ्यायची आणि शंकेचं निरसन मीच करायचं आहे. वृंदावनात गवळणी कपडे धुवायला गेल्या, गवळणी दही दूध विकायला गेल्या. माझं काही काल्याचं कीर्तन नाही, पण लागणारा थोडासा भाग आजच्या अभंगाला मला पूरक आहे, तेवढ्या पुरता मी मांडतो. याला म्हणायचं कामापुरता उतारा लागू. श्रोते हो, याला म्हणायचं सूत्र, बाकी काही नाही. गवळणी दही दूध विकण्यासाठी गेल्या, काही कपडे धुवायला गेल्या आणि गेल्यानंतर कन्हैयाची बासरी वाजली. काय वाजली? बासरी. इतकी सुंदर वाजली, आहारे सावलिया, कैसी वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. संसार केला दाना दिन, मी घरधंदा विसरले. आहारे सावलिया, कैसी वाजवली मुरली. एवढी मुरली सुंदर वाजवली. अजून एज्युकेटेड जे लोक
लोक आहेत, स्त्री आणि पुरुष, त्यांना माझा भाव कळेल, ते टाळ्या वाजवतील. बाकीच्या लोकांच्यासाठी मी वाक्य बोलत नाही. पंडित हरिप्रसाद चौरेशी यांनी नॅशनल संगीत महोत्सवात बासरी वाजवल्यावर जगातले लोक टाळ्या वाजवतात. ब्रह्मांडाचा नायक ओठावर बासरी ठेवून किती सुंदर बासरी वाजवत असेल कल्पना करा तुम्ही. मर्त्य शरीर जर एवढं चांगलं वाजवतंय तर स्वतः परमात्म्याची बासरी कशी असेल. गवळणींना समाधी लागली आणि मग गावात चर्चा झाली, अगं बाई हा मुरलीचा आवाज कोणाचा असावा, हा मुरलीचा आवाज कोणाचा असावा. एक जण म्हणली, मला वाटतं मज पाहता भासती यादव राजे. मी लांबून पाहिलं पण मला भास होतो यादवांचा राजा म्हणजे नंद पाटलांचा पुत्र, यशोदेचा चिरंजीव हा कृष्ण असावा. मैरोपिच्छ लावलाय, सावळा सकंकन आहे, लालवुंद ओठ आहेत, पित पितांबर कसलीलाय आणि यमुनेच्या तीरावरती त्रिभंगी दिवढा ठाण मांडून उभा आहे. त्याच्या विना एवढा गोड आवाज येणार नाही. मला वाटतं हा यादवांचा मुलगा असावा. झाला विषय काल्यातला. गवळणींची काय भावना आहे, मला वाटतं हा आवाज कन्हैयाचा असावा. तसं आजच्या चरणात ज्याला नमन करायचंय तो गणपती नेमका कुणाचा कुणाचा. नमन माझे गजवदना सर्व भावे धरू चरणा. पण तू मुलगा कुणाचा कुणाचा कुणाचा. स्वर द्या. गौरीहराचा कुमार, गौरीहराचा कुमार, गौरीहाराचा कुमार, गौरीहाराचा कुमार. नाव त्याचे लंबोदर, नाव त्याचे, नाव त्याचे लंबोदर, नाव त्याचे लंबोदर. गौरीहराचा कुमार, गौरीहराचा कुमार. नाव त्याचे लंबोदर, नाव त्याचे लंबोदर. गौरीहाराचा कुमार, गौरीहाराचा कुमार. वा, हा कुणाचा मुलगा आहे, गौरी हाराचा. गौरी म्हणजे पार्वती, हर म्हणजे शंकर. आपल्याकडं ना भाद्रपदात महालक्ष्म्या बसवतात, इकडे पण बसवतात ना, दोघी जणी असतात, बरोबर आहे ना, 2 पिलवंड असतात, बरोबर आहे ना, बोला बोला, माना हलवा. मग करंजी, लाडू, जिलेबी पदार्थ आपण करतो. पूर्वी कोथळ्या असायच्या, डबे असायचे, त्याच्यात आपण घालायचो. आता नवीन नवीन फाउंडेशन वेगळे वेगळे आले, मुखटे सुधारित आले, त्या हात अशा निवांत करून बसलेले असतात. बाबा नैवेद्य दाखवा, खा प्या, जा उठा. मांजरजवळ त्यांचं काही घेणं, निवांत असतात त्या लक्ष्मणाचे, निवांत. तसे मंडपातले काही लोक निवांत आहेत, काही घेणं नाही. साईडने गेल्या काय, मधून आला काय, झोपला काय, वाके निवांत असं, निवांत मस्त रिलॅक्स. आणि त्यांना 2 पिलवंड असतात समोर मांडलेले, एवढे एवढे असे. घरात कौतुक. लक्ष्म्या डोळ्यासमोर आल्या ना तर काय झालं काय झालं काय झालं. शंकर सारखं पार्वतीला म्हणायचे काली 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 काली. काय म्हणायचे, आपल्या बायकोला लाड लाड म्हणत असतील ती, काली 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 म्हणतात. काही काही जर घरात बायकोला तर काही काही शिकले, ए पिल्ल्या चहा टाकतेस का, हे पिल्लू कधी झालं तुला, आता हत्ती एवढं पिल्लू आहे तुझं, हे चौकटीतून मावत नाही, त्याचं नाव पिल्लू. चौकटीतून मावे ना, एवढं जाडते मग पिल्लू चहा टाक ग. एक तर फार शहाणा. नाशिकला गेलो, ए बेटा जरा बाबांना दूध आण. म्हणलं बेटा म्हणजे मुलगी, ते म्हणले नाही मंडळी आहे मंडळी. म्हणलं बरं बरं. सुधारित नाव आहेत काही काही काही, विचारूच नका. शंकर राग राग प्रेमाने म्हणायचे काली 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 काली. कुणाला, त्यांच्या धर्मपत्नीला. काली काली. पार्वतीला राग आला. ती म्हणाली तुम्ही तरी फार गोंडस आहेत काय, तुम्ही कसेत मला माहीत नाही काय. घरातल्या स्त्रियांना माहिती असतं आपला अंदाज किती मोठा आहे ते. माणसानी पांडित्य जगात करावं, घरी करू. कारण संसारीच कुलदैवता मी मानली बायको, आज्ञेने तिच्याच वागलो, ती आयको नायको बायको.
म्हणून किरणला माझा सल्ला आहे, घरी जास्ती बोलत जाऊ नये. विठाल विठाल अहो मी बोललो असा संसारात, बायको मला फाडफाड बोलली म्हणून मी संन्यास घेतला. काय सांगू तुम्हाला, मी प्रापंचिक होतो, सांगायला लाजायला काय भीती वाटायचं कारण आहे. 2015 पर्यंत मी प्रपंचात होतो. बोलली मला एक दिवस, तुम्हाला लाज नाही, अक्कल नाही. म्हणलं अक्कल नाही म्हणल्यावर घरात राहायचं कशाला. मला लाज वाटली, तुम्हाला आहे की नाही मला माहित नाही. तुम्ही ऐकताय ना सगळेजण. कंटाळा आला का जय विठ्ठल करू का, वेळ आपला संपलाय. काली 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 ती म्हणाली, तुम्ही तरी किती चांगलेत मला माहिती आहे. तुम्ही सती गेल्या गेल्या प्रेम केलं गंगेवर आणि नाव स्वतःचं ठेवलं गंगाधर. मला माहिती सगळं तुमचं. आणि मोहिनी अवताराच्या प्रसंगाला नेवास्याला प्रवरेच्या तीरावर तुम्ही चेंडू खेळताना कोणाच्या मागे गेलतात हेही मला माहिती आहे. घरातल्या स्त्रीला आपले फुटेज सगळे माहिती असतात. नाही कळलं तुम्हाला, सगळ्या क्लिपा तिच्याकडे असतात, सगळे पेपर्स तिच्याकडे असतात, एडिटिंग करून ठेवलेले आहे. ती कधी फाईल बाहेर काढील काही सांगत नाही, म्हणून फार बोलायचं. मग त्याला नाना आपलं चांगलं असावं मग बोलावं. विठाला 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 काही म्हणतात. एक मुंबईला गेलो परवा मी विले पार्लेला, आणि तो बायकोला म्हणला, बाळा जरा बाबांना बिस्किट आण. मला वाटलं बाळा म्हणजे चिमुकलं लेकरू असेल. मी तात्काळ उठलो, म्हणलं ये बाळा. मग नंतर पाहिलं, अरे बाळा नाही, हे तर जनावर आहे. म्हणलं विठाला विठाला. आता पुन्हा सांगतो, शंकर म्हणले बायकोला, काली म्हणा तुम्हाला काय त्रास आहे. काय म्हणले, काली 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 भद्रं कल इति इति भद्र काली. भद्र म्हणजे कल्याण करणारी काळी, तिला काली म्हटले. देवीचे 3 रूप आहेत, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. त्यापैकी ती काली आहे. तिला राग आला, ती म्हणली काली 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 म्हणतात ना, थांबा जरा, माझी ताकद तुम्हाला दाखवते. तिने साधना केली, ऐकता का, यज्ञ पेटवला, तपश्चर्या केली, ज्वाळा पडल्या बाहेर, आणि तिचं नाव झालं गौरी. म्हणून गौरीचा शब्द बदलला, गौरी म्हणून त्या पूजन केलं जातं. त्याचं नाव गौरी पूजन आहे. विठाला विठाला विठाला. आणि त्या गौरीचा मुलगा भगवान गणेश, नाव त्याचे लंबोदर. गौरी हाराचा, हर म्हणजे शंकर, गौरी म्हणजे पार्वती, गौरी हाराचा कुमार, नाव त्याचे लंबोदर. बर विघ्ने विघ्ने निवारी क्षणात, विघ्ने विघ्ने निवारी क्षणात, विघ्ने विघ्ने निवारी क्षणात, विघ्ने विघ्ने निवारी क्षणात. हे नाव त्याचे एकदंत, नाव त्याचे एकदंत, नाव त्याचे एकदंत. गौरी गौरी हाराचा कुमार, गौरी गौरी हाराचा कुमार. गौरी गौरी हाराचा कुमार, गौरी गौरी हाराचा कुमार. आता तुम्हाला रामायण भागवताच्या कथा सगळीकडे होतात की नाही. बोला बोला बोला. इथं सुद्धा आहे कथा. कथेत कृष्ण राम यांच्या कथा ऐकायला मिळतात. त्या प्रदीप मिश्रामुळे शिवपुराण आता गावागावात व्हायला लागले आणि बुवा लोकांना चांगला काळ आला. नीट ऐका ऐका. याला कारणीभूत ह्या सगळ्या माता भगिनी झाल्या की शिवविभूती, चालल्या की भस्म, लगे हळदी कुंकाचं पंचपाळ, लगेच गडवा, लगेच बेलाचं पान, की चालल्या कुठं शिव 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 शिव. मी म्हणलं बाई ह्या लिंगाला पाणी घाल, पण घरच्याला चहा करून दे थोडासा घोड. ते वाळून चाललाय, मरायला लागलाय, त्याला काहीतरी बोल. त्याला बेल व्हा, याला बोरी तरी व्हा, पण व्हा काहीतरी व्हा त्याला.
चला विनोद सोडून द्या, पण तुमच्यामुळं काही का असेना गावागावातल्या शंकराच्या पिंडीला आणि मंदिराला शोभा आली. जरा टाळ्या वाजवा सगळे, टाळ्या वाजवा. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिवाचं शंकराचं पूजन केलं पाहिजे, त्याच्या मुलाचं गणपतीचं पूजन केलं पाहिजे. भागवतातली कथा आहे, पण भागवतात लोक सांगत नाही, ती कथा तुमच्या कानावर मी घालतो. गर्गसंहितेचा प्रकार आहे. काय झालं, राधा आणि तो मुरारी क्रीडताती कुंजवणी. कृष्ण डुल्लत आले राधे मंदिरात. आता माझ्यासाठी एकदा सगळेजण हात वर करा आणि त्या शूटिंग करणाऱ्या दादाला हे सगळं दाखवू द्या की बघा गावात किती आनंदानं लोक परमार्थात हात वर करून देवासमोर एकरूप झालेले आहेत. बघा त्यांना पण प्रसन्न वाटेल. बघा हात वर करा मस्त सगळेजण मार का. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री नमः पार्वती पदे हर हर महादेव रत्नेश्वर भगवान की जय गंगा मैया की जय भारत माता की जय. याला रास क्रीडा म्हणायचं. रास पंचाध्यायी शुकदेवानी गोड वर्णन केलंय. नाचायला लागले राधा आणि कृष्ण. परंतु नित्याच्या पौर्णिमेसारखं आजच्या नाचण्यात म्हणण्यात प्रेम निर्माण होईना. राधेने कन्हैयाला विचारलं, कन्हैयाने राधेला विचारलं, राधेने अनयाला विचारलं, जसवंती गवळणीला विचारलं, पेंद्याला वडजाला वाकड्याला मधुमंगलाला सुदाम्याला श्रीशाम्याला तनसुका मनसुका धनसुका त्या काळात जे बरोबर होते त्या सगळ्यांना विचारलं. अरे रोजच्या एवढा आनंद आज मिळत नाही, काय प्रकार घडला नाही. तेवढ्यात नारद स्वर्गातून स्वर्गात खाली आले. मराठी कळतील तुम्हाला. नारद स्वर्गातून स्वर्गात खाली आले. स्वर कोणता? नारायण म्हणा. नारायण म्हणा. तुम्ही नारायण म्हणल्यावर अजिबात मरणार नाहीत. नारायण म्हणा. नारायण 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 नारायण. परप्रांतातल्या साधूला सत्संगाची आवड आहे. आपल्याकडच्या लोकाला भजन ऐकायची सवय, भजन करायची सवय नाही. प्रॉब्लेम आहे. नारायण 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 असं म्हणत म्हणत नारद स्वर्गातून स्वर्गात खाली आले. ऐकलं ना? कोणता स्वर? नारायण. सारे गमन आहे नारायण हा स्वर गात आले आणि कृष्ण परमात्म्याच्या समोर उभा राहिले. कन्हैया कैसे हो? प्रणाम प्रणाम प्रणाम. आणि कन्हैया म्हणाले, ब्रह्मपुत्र नतोस्मी, आपकी ब्रह्म विद्या वाणकत के आप यहाँ मृत्युलोक में आए. नारद जी कैसा चल रहा है? बोले त्रिभुवन में तो बहुत बढ़िया चल रहा है, लेकिन तुम्हारे रास पंचाध्याय में कुछ आनंद नहीं दिखाई देता. कोण म्हणाले? नारद म्हणाले. ते ब्रह्म ऋषी आहेत. कृष्ण परमात्मा जगाचा नायक, पण ते म्हणले हाँ जी नारद जी आज कुछ प्रॉब्लेम ही दिखाई देता है. प्रॉब्लेम शब्द कृष्ण म्हणाले नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. कृष्ण म्हणाले खरंच अडथळा आहे आज, की आज रास पंचाध्यायीत नाचताना आनंद मिळत नव्हता. ऐका ऐका. मग तशा प्रसंगाला नारदांनी भृगु ऋषींचा सल्ला घेतला आणि भृगूंनी सांगितलं रास क्रीडा आनंदात व्हावी यासाठी काय करावं. तर राधा आणि कृष्णानं गणपतीचं पूजन वृंदावनात रास क्रीडा करताना केल्याचा पुरावा. विठ्ठल अजून सांगतो प्रकरण तुम्हाला. जरा गणेश पुराणातली कथा सांगतो नवीन. काय झालं? देवांतक नरांतक दोन राक्षस आहेत. कोण आहेत?
जसं मोहरूपी महिषासूर आहे देवीच्या कथेत, षंडामर्क आहेत, रावण कुंभकर्ण आहेत, कंस चाणूर आहेत, तसं गणपतीच्या कथेत देवांतक आणि नरांतक नावाचे 2 राक्षस आहेत. यांना गणपतीनं अनंत लीला करून शांत केलं. शांत म्हणजे संपवलं, गणेश धामाला पाठवलं. आता एक राक्षस आहे, त्याचं नाव त्रिपुरासूर आहे. काय नाव आहे त्याचं? तो कुणालाच ऐकेना, कुणालाच. शंकराने वरदान दिलं, शंकराकडेच गेला आणि शंकर म्हणाले इच्छा करशील ती वस्तू मिळेल. डायरेक्ट पार्वतीच उचलायला लागला. म्हणून आशीर्वाद देताना जपून दिला पाहिजे कधी पण. हां, आशीर्वाद देताना जपून दिला पाहिजे. शंकर पळायला लागले, शंकर युद्ध केलं, शंकर त्रिपुरासुराबरोबर हारले. लिंग पुराणातली कथा. शंकर त्रिपुरासुराबरोबर हारले. ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला की शंकर विजयी होण्यासाठी काय करावं? ब्रह्मदेव म्हणाले शंकराला घरातलाच मनुष्य कळला नाही. म्हणजे कोण? त्यांचाच मुलगा गणपती, त्याची पूजा करा, युद्ध सक्रिय जिंकतील. गणपतीची पूजा केली ते ठिकाण आपल्या बीड जिल्ह्यातल्या नवगण राजुरीचे. त्याचा श्लोक आहे, नवगणपतियुक्तम राजुरी पुण्यक्षेत्रम विबुधजनसहितम भूतलेयम प्रसिद्धम. गणपतीची पूजा केली आणि शंकराने त्रिपुरासूर संपवला. तेव्हापासून शंकराच्या पवित्र पौर्णिमेला त्रिपुरवाती जाळतात. विठाला 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 विघ्ने निवारी क्षणात नाव त्याचे एकदंत. आका एकदंत नावाला कथा आहे. ऐकता ना तुम्ही सगळे का? करू जय विठ्ठल. काय झालं? शंकर पार्वती निवांत बसले होते. अशोका कुमारी मुलगी, कार्तिक स्वामी मुलगा आणि गणपती मुलगा हे वाड्यात क्रीडा करत होते. कुठे? हिमालयात. तुम्ही कंटाळे का हो सगळेजण? प्रसन्न का दिसत नाहीत असे? क्रीडा म्हणजे लेकरं खेळतात तसे खेळत होते. आणि काय केलं? गणपतीनं शंकराचा बाण घेतला, त्रिंबक चाप, आणि पायाखाली धरून लेकरं काठीला गाडी गाडी खेळतात की नाही हे पण माहित नाही तुम्हाला. झाले नाही त्या लेकरं काठी हातात धरून गाडी 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 करतात की नाही? तसं गणपती खेळत होते. परशुराम आले आणि परशुराम रागावले, गणेश हट जाओ, मेरे भगवान शिव का बाण लेके घूमता है, पता नहीं चलता मेरे गुरुजी गणेश जी, मैं शिव जी. गणेश जी म्हणाले, देखो आप ब्राह्मण दिखाई देते हो, तिलक लगाया जनवा है, निकाल दो फिर कली की ताकत क्या गणेश जी की. तो अरे परशुरामजीला राग आला, हातातला परुष घेतला आणि फेकून मारला. गणपतीचा एक दात तुटला. तेव्हापासून गणपतीचं नाव पडलं एकदंत. एकदंताय. आवाज ब्लास्ट झालाय. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. म्हणून नाव त्याचे एकदंत. एका जनार्दनी शरण सद्गुरु तो गजानन. विठोबा रखुमाई 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नमन माझे गजवदना सर्व भावे धरुचरणा गौरी हराचा कुमार नाव त्याचे लंबोदर. विघ्ने निवारी क्षणात नाव त्याचे एकदंत. एका जनार्दनी शरण सद्गुरु तो गजानन. बर, गणेशाचं वंदन केल्यावर अजून काय फायदा आहे? 14 विद्या तुझ्या कृपेने येतील. 14 विद्या तुझ्या कृपेने येतील. 14 विद्या तुझ्या कृपेने
चौदा विद्या तुझ्या कृपेने येतील. 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 मुके बोलतील वेद घोष वेद घोष वेद घोष मुके बोलतील वेद घोष वेद घोष वेद घोष. चौदा विद्या तुझ्या कृपेने येतील. चौदा विद्या तुझ्या कृपेने येतील. हा हा व्याकरण निरुक्त छंद कला योग इत्यादी 14 विद्या प्रतिपादन केलेल्या आहेत. भरतकला वगैरे नाट्यम सगळं हे कलेत येतं. 14 विद्या तुझ्या कृपेने येतील. मुके बोलतील वेदघोष. श्रोते हो, माणसांना मराठी हिंदी स्वच्छ बोलता येत नाही, पण एकदा का गणपतीला दुर्वा वाहिल्या, लाल जास्वंदी वाहिली, लाल फूल वाहिलं, लाल कुंकू वाहिलं, किंवा लाल फूल नाही, लाल जास्वंदी नाही, लाल गुलाब नाही, लाल सिंदूर नाही, नसू द्या, निदान तांदळाच्या अक्षदा कुंकात लाल करून गणपतीला वाहिलं तर गणपती आपल्यावर अनंत प्रकारची कृपा करतो. दुर्वा जर वाहिला नसल्या, वाहिला असाव्यात, पण दुर्वा जर ती नसल्या कदाचित, तर दुर्वा जर म्हणताना वाहिलं तर गणपती प्रसन्न होतात. गणपतीला शमी आवडतो. शमी ग्रामीण लोकाला शमी शब्द कळणार नाही. सौंदडीचं झाड, सौंदडीच्या झाडाचा पाला गणपतीला अतिशय प्रिय आहे. शंकराला बेल, बेल नसेल तर निरगुडी. विठोबा कृष्णा रामाला शाळीग्रामाला तुलसी, गणपतीला जास्वंदी आणि दुर्वा. शंकराला धोत्र्याचं फूल बिल्वदल आणि पांढऱ्या चाफ्याची फुलं प्रिय आहेत. दत्तात्रयाला पिवळ्या चाफ्याचं फुल प्रिय आहे आणि लक्ष्मीला पीतवस्त्र प्रिय आहेत. जाता जाता सांगितलं, वेळ आपल्याला कमी आहे. 14 विद्या प्राप्त होतात आणि मुके बोलतील वेदघोष. याला प्रमाण काय? मूकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम. मोठी कथा आहे. नामलगाव नावाचं गाव आहे आपल्या बीड जिल्ह्यात. तुम्ही गेलात कधी? नसताल गेला तर अजून जा एकदा. तिथे नामा नावाचा कोळी होता. जसं 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 रामायणात वाल्या कोळी, तसाच हा नामा कोळी. रामायणात वाल्या आणि गणेश पुराणात नामा कोळी. त्याने एवढी साधना केली, एवढी साधना केली. भृशुंडी ऋषी आले, एक फांदी रोवली आणि त्याला गंगणपत येन महामंत्र सांगितला. मला येत नाही, ओम मन. नाही येत, ग मन. काहीतरी मन. हजारो वर्ष तपश्चर्या केली. वारुळासारखी माती झाली आणि आतूनच सोंड फुटली. त्याचं नाव गणपती झालं. त्याचं नाव नामलाश्रम. अशी कथा आहे. चिंतने चिंतने तद्रुपता. कोणत्याही देवाचं मनापासून जर पूजन आपण केलं तर परमात्मा आपल्यावर कृपा करतो. मुद्दा म्हणून तुम्हाला नामसप्ताहात गणपती हा विषय स्वतंत्र कुणी मांडत नाही. वर्षाला एकदा गणपती बसवतात लोक. त्याच्यात कलापथक, गाणे, डीजे लावतात, पण लोकाला गणपती ऐकायला मिळत नाही. याकरता मी संतांचे प्रमाण देऊन आपल्यासमोर गणपती या देवतेचं नमन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी केलं. आपल्या गुरुलाच गणपती मानावं, गुरुच आपल्याला गणपती होतील. तुकोबारांना प्रश्न विचारला, विठ्ठल गणपतीत काय फरक आहे? तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज.
अंगाला देऊ का म्हणायला? एका जनार्दनी शरण सद्गुरु तो गजानन. स्वर द्या. वेळेच्या आत चाललंय आपलं बरं का, 11:15 वाजलेत. एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण. बरोबर आहे. एका जनार्दनी शरण. बरोबर आहे, बरोबर आहे. एका जनार्दनी शरण एका जनार्दनी चरण जनार्दनी चरण एका जनार्दनी चरण एका जनार्दनी चरण. सर्वज्ञ तो गजानन सर्वज्ञ तो सद्गुरु तो गजानन सद्गुरु तो गजानन सद्गुरु तो गजानन. गौरी हाराचा कुमार गौरी हाराचा कुमार गौरी हाराचा कुमार वाह, सुरेख. हाराचा कुमार. सद्गुरु तो गजानन सद्गुरु तो गजानन सद्गुरु तो गजानन आहा. सद्गुरु तो गजानन. गौरी हाराचा कुमार गौरी हाराचा कुमार गौरी हाराचा कुमार गौरी हाराचा कुमार. नाव त्याचे लंबोदर वा वा वा. नाव त्याचे लंबोदर नावताचे लंबोदर नावताचे लंबोदर नावताचे नाव त्याचे लंबोदर नाव त्याचे नाव त्याचे लंबोदर 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 नाव त्याचे गौरी हाराचा कुमार
गौरी हाराचा कुमार गौरी हाराचा कुमार महाराज आजच्या कीर्तनात एक वैशिष्ट्य होतं बरं का, तुमचं लक्षण होतं कोणाचं, या सगळ्या जणींचे पदर चालू होते. म्हणजे मला एवढ्या सगळ्या जणी वाटे लावायला येणार आहेत असा त्याचा अर्थ नाही. नाही कळलं तुम्हाला? हा कार्यक्रम कधी असतो माहिती तुम्हाला? अर्थात तुम्हाला गरमला असेल, पण मला करमलंय. काय होतं, हा आवाज आहे ना माईकमध्ये गेला ना की अक्षरं स्वच्छ कळत नाहीत. मलाही गरमतं ना, मलाही त्रास होतो, नाही असं नाही, परंतु स्पीकरवाल्याला ट्रेनिंग करता करता नाकीनव येतं आणि लोक म्हणतात आज ट्रेनिंग झाली नाही, आवाज चांगला आला नाही. पण तो प्रॉब्लेम यात मॅग्नेट आहे ना, तो मॅग्नेट हवा खेचतो आणि आवाज चांगला येत नाही. त्यामुळे मी पंखे बंद केलते. शेवटी का होईना तुम्हाला आनंद मिळावा म्हणून मी ते लावायला लावलं. लाडक्या बहिणींना तसं कसं सोडावं म्हणून. करविली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. आजचं कीर्तन भगवान श्री महादेवाच्या चरणी, गंगेच्या चरणी समर्पित करून माझ्या आजच्या या कीर्तन सेवेला, पहिल्या कीर्तन पुष्पाला गणेशाने आपला सप्ताह निर्विघ्नपणे पार पाडावा आणि सगळ्याला सद्बुद्धी द्यावी अशी भावना व्यक्त करत करत विठ्ठल जय जय विठ्ठल, पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान बोलिलेले कुरे नाही उच्चारिला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राघवाया महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम भगवान श्री रत्नेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये भगवान श्री रत्नेश्वराच्या कृपाछत्राखाली पुण्यश्रीला गोदावरी मातेच्या तीरावर 1 मिनिट 2 सर्व माता मारांना विनंती आहे, कृपया 1 मिनिट बसा, फक्त 1च मिनिट. 11:30 सुद्धा वाजले नाहीत. काय शिस्त आहे तुमच्याकडं? शिस्त फिस्त आहे की नाही काही? साधू संतांच्या तपश्चर्याने पवित्र आणि पावन झालेल्या भूमीमध्ये गुरुवर्य परमपूज्य स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने आणि आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मंडळी, आपण यावर्षी 18व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपला सप्ताह प्रौढत्वाकडे गेलेला आहे आणि प्रौढ झाल्यानंतर मनुष्याला हुशारी येते असं म्हणतात, परंतु आपण आपली हुशारी घालू नका, एक क्षणभर थांबा. मंडळी, आजचा जो असणारा आपल्या सप्ताहाचा 18व्या वर्षातील प्रथम दिन आणि प्रथम दिनातील आजचं हे कीर्तन पुष्प आमच्या परमपूज्य परम आदरणीय आमच्या गावचे पुरोहित परमपूज्य शालिग्रामजी जोशी यांच्या वतीनं परमपूज्य परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण धर्मगुरू श्रद्धेय अमृताश्रम स्वामी महाराज बीड यांची या ठिकाणी आजची सेवा संपन्न झाली आहे. आजच्या या कीर्तनाविषयी, आजच्या चिंतनाविषयी सांगायचं तर काही प्रश्नच नाही, परंतु महाराज मला असं वाटतं की अमृत जे आहे, भगवंत सगळे देव स्वर्गातले प्राशन करतात, परंतु ते अमृतालाच असं वाटत असेल की हे देव मला फक्त प्राशनच करतात, परंतु देवाचं नामस्मरण करीत नाहीत. म्हणून त्या अमृताला वाटलं असेल की आपण कुठंतरी एखाद्या साधूच्या मुखात जाऊन बसावं आणि तिथं जाऊन आश्रम करावा, आणि आज मूर्तिमंत स्वरूपानं अमृताचा आश्रम आपल्या गावामध्ये या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी आलेला आहे. आणि खरोखरच आपल्याला साजेल असं हे अमृताश्रम असं नावसुद्धा आपण या ठिकाणी परिधान केलेलं आहे. महाराजांच्या समस्त गावकऱ्यांच्या वतीनं सहर्ष आभार. आजचं जे सकाळचं अन्नदान आहे ते श्री हनुमान खंडेराव नन्नवरे यांचं झालेलं आहे, तर सायंकाळचं अन्नदान श्री नारायण लक्ष्मण कदम यांचं झालेलं आहे.
उद्याचं सकाळचं अन्नदान श्री रत्नेश्वर संतोषराव मुळी आणि सायंकाळचं अन्नदान श्री चंद्रशेखर ज्ञानदेव कदम यांचं होईल. दैनंदिन कार्यक्रम नियोजित वेळेमध्ये होतील. उद्या रात्री ठीक 8 ते 10 बरं का, लक्षात असू द्या. उद्या रात्री ठीक 8 ते 10 या वेळेमध्ये श्री हरिभक्तपारायण भागवताचार्य हरिदास महाराज पौळ कांसूरकर यांची कीर्तन सेवा होईल. याचा सर्वांनी बहुसंख्येनं कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बाहेर गावून आलेली पाहुणे मंडळी